नमस्कार, मी मोइनी मिनिस्टर. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म 200 वर्षाच्या निमित्ताने आयोजित या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत त्यांच्या ग्रंथसंपदेचा सार या विषयावर आपल्यासमोर एक सखोल विचारमंथन सादर करण्यासाठी उभा आहे. तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे फक्त शब्द नाहीत, तर महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी पाहिलेले समाजाचे विदारक सत्य आहे. या सत्यावर प्रहार करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीला क्रांतीचे शस्त्र बनवले होते. त्यांच्या ग्रंथांनी फक्त समाज ढवळून काढला नाही, तर एका नव्या समतावादी भारताची पायभरणी केली. आज आपण त्यांच्या याच वैचारिक महामेरूचा वेध घेणार आहोत. महात्मा फुले ज्या काळात जगले तो काळ केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी परिवर्तनाचा होता. युरोपमध्ये फ्रेंच क्रांतीने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा नारा दिला होता. अमेरिकेमध्ये गुलामगिरी विरुद्ध लढा सुरू होता. याच काळामध्ये आपल्या भारतामध्ये ब्रिटिश राजवट होती आणि समाज जाती विषमतेने, अंधश्रद्धाने आणि रूढी परंपराच्या जोखडाने ग्रासलेला होता. शिक्षण काही विशेष वर्गापुरते मर्यादित होते. स्त्री आणि शूद्र समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले जात होते. आणि अशा अंधकारमय परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंनी आपल्या लेखणीला समाज परिवर्तनाचे शस्त्र बनवले होते. त्यांचे लेखन हे केवळ शब्द नव्हते, तर ते शोषितांच्या वेदना, त्यांच्या आकांक्षा आणि न्यायासाठीचे बुलंद हाक होते. त्यांनी आपल्या ग्रंथातून समाजाला विचार करायला लावले, प्रश्न विचारायला शिकवले आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांचे प्रत्येक अक्षर हे समाज परिवर्तनाच्या ध्येयाने भरलेले होते. महात्मा फुलेच्या ग्रंथसंपदेतील प्रत्येक ग्रंथ म्हणजे एक वैचारिक स्फोट आहे, जो आजही आपल्याला विचार करायला लावतो. त्यांच्या ग्रंथाची मांडणी, त्यांची भाषाशैली आणि त्यामागील विचार हे अत्यंत दूरगामी होते. तर आपण एक एक करून त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलूया. तर पहिलं, तृतीयरत्न हे त्यांचे पहिले नाटक. या नाटकामधून त्यांनी धार्मिक ढोंग, कर्मकांडे आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आहे. समाजातील अज्ञानामुळे होणारे शोषण आणि त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय, हे त्यांनी प्रभावीपणे मांडले होते. हे नाटक म्हणजे समाजाला आरसा दाखवणारे एक धारदार शस्त्र आहे, जे आजही अनेक ढोंगीपणावर प्रकाश टाकते. या नाटकाद्वारे त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकते. त्याच्यानंतर येतं गुलामगिरी. हा ग्रंथ म्हणजे भारतीय इतिहासातील वर्णव्यवस्थेवर आणि जाती भेदभावावर केलेला एक सडेतोड हल्ला आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णी गुलामगिरी आणि भारतातील जातीय गुलामगिरी यांची तुलना करून त्यांनी येथील शोषितांच्या स्थितीचे विदारक चित्रण केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की गुलामगिरी फक्त शारीरिक नसते, तर ती मानसिक सुद्धा असते आणि वैचारिकही असते. या ग्रंथावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव आपल्याला दिसतो. परंतु महात्मा फुलेंनी भारतीय संदर्भात त्याची मांडणी करून त्याला एक वेगळेच मौलिक स्वरूप दिले आहे. हा ग्रंथ फक्त शोषितांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणारा एक पुस्तक नसून ते क्रांतीचे बीज आहे, ज्याने सामाजिक त्याच्या लढ्याला नवी दिशा दिली. त्याच्यानंतर येतात शेतकऱ्याचा आसूड. या ग्रंथामधून फुलेंनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे, त्यांच्यावरील कर्जांचे, सावकारांच्या शोषणाचे आणि सरकारी धोरणाच्या दुष्परिणामांचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. शेतकऱ्याला समाजाचा कणा मानूनही त्याला कसे दुर्लक्षित केले जाते हे त्यांनी पोटतिडकीने मांडले होते. त्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या नाही, तर त्यावर उपाययोजनाही सुचवल्या आहेत. आधुनिक शेती, जलव्यवस्थापन, उदा धरणे बांधणे आणि शेतकऱ्यांसाठी शिक्षण यासारख्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणावर त्यांनी भर दिला. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांचे प्रश्न पाहता हा ग्रंथ किती प्रासंगिक आहे हे आपल्या लक्षात येतं. हा ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणारा आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा देणारा एक महत्वाचा मौलिक ऐवज आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म. हा महात्मा फुलेंचा अखेरचा आणि सर्वात महत्वाचा ग्रंथ मानला जातो. यात त्यांनी कोणत्याही विशेष धर्माचा पुरस्कार न करता सत्य, समता आणि मानवतेवर आधारित एक वैश्विक धर्माची संकल्पना मांडली आहे. सत्य हेच परमेश्वर आणि मानवता हाच खरा धर्म आहे, हे तत्वज्ञान त्यांनी या ग्रंथातून दिले. सर्व मानव समान आहेत, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले. या ग्रंथामधून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला, स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि त्यांना समान हक्क मिळायला हवेत असे प्रतिपादन सुद्धा केले. हा ग्रंथ म्हणजे मानव मुक्तीचा आणि समतावादी समाजाच्या स्थापनेचा एक वैचारिक जाहीरनामा होता, जो आजही आपल्याला वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेकडे घेऊन जातो. याशिवाय अखंड इशारा, पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा यासारख्या त्यांच्या इतर लेखनातूनही त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. प्रत्येक ग्रंथातून त्यांनी समाजातील एका विशिष्ट समस्येवर प्रकाश टाकला आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. त्यांचे साहित्य हे फक्त पुस्तके नाहीत, तर ती एक विचारसरणी आहे, एक जीवनदृष्टी आहे. आणि त्यांनी संस्कृत परचूत भाषेऐवजी आपल्या लोकभाषेचा म्हणजे आपल्या माय मराठीचा वापर केला, जेणेकरून त्यांचे विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्यात जागृती निर्माण होईल.
ही त्यांची लोकसंवादाची एक अनोखी हातोटी होती. आज 21व्या शतकातही महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी मांडलेले विचार तितकेच प्रासंगिक आहे किंवा त्यापेक्षा जास्त म्हणू शकतो आपण. आजही आपल्या समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, जातीयता आणि स्त्रियावरील अन्याय पूर्णपणे संपलेला नाही. आजही शिक्षणाचे व्यापारीकरण होताना दिसते. शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत आणि मानवी समतेचा लढा हा अखंड सुरूच आहे. त्यांचे ग्रंथ आपल्याला आजही प्रश्न विचारायला शिकवतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सांगतात आणि समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतात. त्यांची ग्रंथसंपदा ही केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नसून ती आपल्यासाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. त्यांच्या विचाराची मशाल आजही आपल्याला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी तेवत आहे. त्यांचे विचार हे केवळ फक्त पुस्तकामध्ये बंदिस्त नाहीत, तर ते आजही आपल्या समाजात जिवंत आहेत आणि आपल्याला कृतीशील राहण्याची प्रेरणा देत आहेत आणि कायम राहतील. थोडक्यात सांगायचं ना तर महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा म्हणजे फक्त पुस्तकाचा संग्रह नाही, तर ती एक वैचारिक क्रांती आहे. ते आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवते, समाजातील विषमतेवर प्रहार करायला शिकवते आणि एका न्यायपूर्ण व समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहायला सांगते. तर चला आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया. त्यांच्या ग्रंथसंपदेतील ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात आणि आपल्या समाजात पसरूया. कारण जोपर्यंत एकही माणूस अज्ञानात आहे, जोपर्यंत एकही व्यक्ती विषमतेने ग्रासलेली आहे, तोपर्यंत महात्मा फुलेंचे विचार आपल्याला प्रेरणा देत राहतील. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण एक असा समाज घडवूया जिथे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळेल, प्रत्येक जण सन्मानाने जगेल आणि जिथे ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचेल. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.